आधी मुलगा गेला, आता पत्नी गेली. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातानं आमरे कुटुंब उद्ध्वस्त झाले. पत्र्यांचं 2 खोल्यांचं घर, पदरात 2 मुलं, काबाड कष्ट करून दोघांनाही वाढवलेलं. पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाताने अधू होऊन घरातील तरुण मुलाने आत्महत्या केली. तर सोमवारी आणखीन एका खड्ड्यानं त्याच मुलाच्या आईचा अपघाती मृत्यू झाला. 2 खड्ड्यांनी या कुटुंबातील 2 सदस्यांना हिरावून घेत आयुष्यात न भरून येणारा खड्डाच निर्माण केला आहे. कोकणातील आमरे कुटुंबीय 40 वर्षापूर्वी सांगलीत आले. मोलमजुरी करून संसाराचा गाडा सुरू होता. पण गेल्या वर्षभरात या कुटुंबावर 2 मोठे आघात झाले. वर्षभरापूर्वी मुलगा गेला. काल एसटीनं चिरडून पत्नी. भिंतीवर अजूनही मुलाचा फोटो लावला आहे. आता त्याच्या शेजारी पत्नीचा फोटो लावण्याची वेळ आली. अपघाताने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं आहे. प्रकाश आमरे, त्यांची पत्नी शीतल, मुलगा यश आणि मुलगी असा हा परिवार. 30 ते 40 वर्षांपूर्वी कोकणातील देवरुखमधून हे कुटुंब कामाच्या शोधात सांगलीत आले. आकाशवाणीच्या मागे गंगाधर नगरमध्ये छोट्याशा जागेत पत्र्याच्या शेडवजा घरात प्रकाश यांचा संसार फुलला. प्रकाश सकाळी 4 चाकी गाड्यांच्या सर्व्हिसिंगचे काम करून गॅरेजमध्ये कामाला जात. पत्नी शीतल या एका साडीच्या दुकानात कामाला होत्या. घराला मदत व्हावी म्हणून शिवणकाम करीत, तर कधी धुणी भांडी, कुणाचा स्वयंपाकही करायला जात. घरची परिस्थिती अतिशयच बेताची. पत्र्याच्या 2 खोल्यातही सुखी संसाराची स्वप्ने प्रकाशाने रंगवली असतील. पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.